प्रसन्न होईल, ईश्वराचा प्रसाद प्राप्त होईल. तत्प्रसादे, ईश्वराचा प्रसाद म्हणजे काय हो? आता इथं मागची सगळी गीता तयार पाहिजे. प्रसादे सर्व दुःखानां हानिरोष्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. जिथं जिथं प्रसन्नता प्रसाद शब्द आला ते सगळे श्लोक पाहिजे. ईश्वराचा प्रसाद प्राप्त होतो म्हणजे काय होतं? प्रसन्नता. प्रसाद असतो प्रसन्नता म्हटलंय. ईश्वराचा प्रसाद म्हणजेच अंतकरणाचा प्रसाद. आपल्या अंतकरणात तो बसलेला आहे. आणि अंतकरणाचा प्रसाद म्हणजेच अंतकरणामध्ये वैराग्य निर्माण होणं, प्रसन्नता निर्माण होणं, तृप्ती निर्माण होणं. आणि मग एकदा का अंतकरणात वैराग्य सिद्धी देईजे पसा येत आहे, त्याच्या प्रसन्नतेने अंतकरण प्रसन्न होतं. कारण तो अंतकरणात बसलेला आहे. अंतकरण प्रसन्न झालं की काय होतं? प्रसन्न अंतकरण जे आहे त्या प्रसन्न अंतकरणामध्ये बोधप्राप्तीची इच्छा निर्माण होते, ज्ञानप्राप्तीची इच्छा निर्माण होते. ज्याचा अंतकरण फलाशेनी युक्त आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, जोपर्यंत हे सगळं पाहिजे तोपर्यंत त्याचं अंतकरण मोक्ष पाहिजे असं म्हणत नाही, मला देव पाहिजे असं म्हणत नाही. एकदा का अंतकरण प्रसन्न झालं मग त्या अंतकरणाला दुसरं काही आवडत नाही. उठिले निवैराग्य जेने हा त्रिवर गायसा सांडणे जैसे ओमनिया सुने आत्ताची गेली, अशी अवस्था त्या अंतकरणाची होती. तैसे हृदय प्रसन्न होय ते तर दुःख कैचे की आहे, आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. ही पुढची अवस्था आहे. अगोदर अंतकरण प्रसन्न झाल्यानंतर त्याला ज्ञानप्राप्तीची इच्छा निर्माण होते. त्याला बाकीचं काही आवडत नाही. आपल्याला देवाचा प्रसाद मिळाला का नाही कशाने ओळखायचं? आपलं अंतकरण किती प्रसन्न झालं आहे, आपल्याला किती वैराग्य निर्माण झालं आहे त्याच्यावरून ओळखायचं. आपल्याला किती भक्ती निर्माण झाली याच्यावरून ओळखायचं. अजून आपल्याला बाकीचं सगळंच आवडतं आहे समजायचं, अजून कर्मयोग चांगला झालेला नाही. अजून कर्मयोग चांगला झालेला नाही आहे. ईश्वराची प्रसन्न, आणि एकदा ईश्वराची प्रसन्नता झाली की मग त्याला हे जे कर्म आहे, कर्मफल, कर्म म्हणण्यापेक्षा फलाची आसक्ती राहत नाही कुठल्याच. कारण त्याला माहिती आहे, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत. हे सगळं नाशिवंत आहे. नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा क्षीणतेची फळ. आणि म्हणून तो काय करतो? कर्मफळ ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोध उद्दीपे. आणि मग बोध प्राप्त व्हावा त्याला असं वाटतं, ज्ञान प्राप्त व्हावं असं वाटतं. आणि मग ज्ञानप्राप्ती करता त्याचं अंतकरण तयार झाल्यानंतर ऐशी सत्कर्म दशा, ऐशी कर्मसाम्य दशा होय जेत विरेशा, ते तर श्रीगुरु आपैसा भेटेची गा. त्याला श्रीगुरु भेटतात किंवा परमात्मा त्याला ज्ञान देतो आणि श्रीगुरु त्याला उपदेश करतात, बोध देतात. कोणता बोध देतात? बोध दिला मज सांगाते मार्ग दाविला नीट, भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट, नाचत प्रेमछंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. बोध देतात, त्याला ज्ञान देतात. बाबा तू हा देह नाहीस, तू मन नाहीस, बुद्धी नाहीस, या सर्वांचा साक्षी, या सर्वांना जाणणारा
ज्याला जाणलं नाही असा, जाणलं जात नाही असा परमात्मा तू आहेस, व्यापक तू आहेस. देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, असा बोध संतांनी दिला. तत्प्रसादे बोध उद्दीपे, ईश्वराच्या प्रसादाने माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. जरी हाव कृपा करील नारायण, तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. देवाच्या कृपेने त्याला बोध प्राप्त होतो, गुरूंच्या कृपेने बोध प्राप्त होतो. तेथ रज्जू ज्ञाने लोपे व्याळ शंका. आणि तो बोध काय करतो, त्या बोधाने काय होतं? जसं रज्जू ज्ञाने लोपे व्याळ शंका. रज्जू पडलेली होती, दोरी पडलेली होती, आणि त्या दोरीच्या अज्ञानामुळे दोरी साप रूपाने भासत होती. परंतु ज्यावेळेस दोरीचं ज्ञान झालं त्यावेळेस सापाची भीती गेली. निर्भय झाला तो. त्याप्रमाणे ज्यावेळेस परमात्मा स्वरूपाचं ज्ञान होतं, आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं, मी ब्रह्मा आहे असं ज्ञान होतं, गुरुकृपेद्वारे महावाक्याचे निनावे, गुरुकृपेचे निथावे, माता हात ठेविला नवे थापटीला जैसा, मग विश्वस्वप्नेशी माया, नींद सांडोनी धनंजया, चेईला सहसा चेईला अद्वयानंदपणे जो. तो त्या ठिकाणी स्वरूपाच्या ठिकाणी जागा होतो. मी वासुदेव तत्वता या बोधावर येतो. आणि मग रज्जू ज्ञाने लोपे व्याळ शंका. परमात्मा स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये असलेले सगळे संशय जे असतात, मेधावी छिन्न संशय, सगळ्या शंका त्याच्यात निवृत्त होतात. मी देह आहे अशी त्याला कधी शंका येत नाही. अनेक प्रकारचे संशय होते पहिले. हे जगत कसं निर्माण झालं, मी मेल्यावर कुठं जाणार आहे, माझं कसं होणार आहे, देह खरा का आत्मा खरा आहे, सुखदुःख कोणाला होतात, अशा शंका ज्या असतात त्या सगळ्या शंका काय होतात, संदेहाच्या सुटल्या गाठी. हाती घेतली माळा, फिटे सर्पभासाचा कंटाळा, तैसा माझेनी बोधे टवाळा नागवेजो. हातात माळ घेतली की सर्पाचा भास गेला, दोरी आली हातामध्ये गेली. मग आता देह जावो अथवा राहो, आम्ही तो केवळ वस्तूचे आहो. काजे दोरी सर्पतो वावो दोराची कडुनी. तेने आत्मबोधे तैसे अविद्येशी कर्म नाशे. पार्था त्यजिजे जे आईशे तै त्यजिले होय. ज्यांनी ज्यांनी कर्म ईश्वराला अर्पण केलं त्यांना परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार झाला. जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी आपल्या वाट्याला आलेलं कर्म सगळं ईश्वर अर्पण केलं, देवाची सेवा म्हणून केलं. त्यांचं भजनसुद्धा देवाची सेवा म्हणून. नित्यनैमित्य कर्म सगळी ईश्वर तुका म्हणे घालू तयावरी भार. जे जे काही करीतो देवा, ते ते सेवा समर्पी. भेद नाही सर्वात्मना, नारायणा तुझं मज. सगळं काही देवाला समर्पित केलं. आपल्या वाट्याला आलेलं नित्य नैमित्य कर्म केलं. सुरुवातीला महाराजांनी सर्व काही केलं नित्यनैमित्य कर्म. पुढे अवस्था मोठी झाल्यानंतर भजनच केलं, पण भजनसुद्धा देवाला समर्पित केलं आणि देवासाठीच केलं. कुठल्याही फलाची इच्छा केली नाही. तुका म्हणे तुझी न लगे धसोडी, परी आहे आवडी कीर्तनाची दर्शनाची. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. असं भजन केलं.
आणि त्या भजनाचा परिणाम असा झाला, परमात्म्याची कृपा झाली, प्रसाद प्राप्त झाला, वैराग्य प्राप्त झालं. आणि काय, तू एकला आवडशी, सर्व संगी वीट आला, तो एकला आवडशी, अशी वृत्ती तयार झाली महाराजांची. आणि मग भजनच सुरू झालं रात्रंदिवस. हां, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. त्याचा परिणाम असा झाला, देवही भेटले, देवाच्या कृपेने सद्गुरू भेटले, सद्गुरूंनी बोध दिला, सत्यगुरू राये, कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काही. आणि मग सगळं जगत कसं दिसू लागलं, रज्जू सर्पाकार भासयले जगडंबर. ज्याप्रमाणे दोरीवर साप भासतो, खरा नसतो तो, दोरीचं ज्ञान झाल्यावर साप जातोच, तर सगळं हे जगत जे आहे ते त्या ठिकाणी खोटं भासू लागलं. आणि तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. मग रज्जू ज्ञाने लोपे व्याळ शंका. व्याळ शंका म्हणजे आता कुठली शंका राहिली नाही. मरणाचं भय राहिलं का? मरण माझे मरुणी गेले, मज केले अमर. कोणाचंही भय राहिलं नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही जन्म घेता, मोक्ष चुका हानूला था. तुका म्हणेस आम्हा भय चिंता नाही दाग. संशय सगळे गेले. आणि तेने आत्मबोधे तैसे अविद्येशी कर्म नाश. तो बोध एकदा का प्राप्त झाला की तो अविद्येशी कर्म नाशे. अविद्येसहित तो काय करतो, कर्माचा नाश करतो. अविद्या आहे कारण आणि कर्म आहे त्याचं कार्य. बोध जो आहे तो अविद्येच्या विरोधी आहे. बोध म्हणजे ज्ञान. ज्ञान काय करतं, अज्ञान घालवतं. आणि अज्ञान गेलं की अज्ञानाचं कार्य जे आहे ते कर्मसुद्धा काय होतं, निवृत्त होतं. परवा आपण वही म्हटली, गाभिनी मारिली, अविद्येच्या कुशी, कर्म करता कार्य ऐशी, त्रिपुटी असे ते जैशी गाभिनी मारिली. पुढंच आहे का होई? जसं गर्भवती मारली की तिच्या पोटातलं बाळही मारलं जातं, त्याप्रमाणे अविद्या जी आहे ती बाई आहे आणि तिच्या पोटात गर्भ कोणाचा आहे, कर्ता कर्म कार्य. एकदा अविद्या गेली, मग अविद्येबरोबर हे सगळं कर्मसुद्धा काय होतं, ते तर कर्म आणि करता हे जाऊनी पंडुसुता. मिया आत्मेनी मज पाहता, मीची होय होशी. कर्म आणि करता हे जाऊनी पंडुसुता. मी आत्मेनी मज पाहता, मलाच पाहते आणि माझ्याद्वारेच पाहायचं. तिथे त्या ठिकाणी हे सगळं आणि शरीर स्वभाव वशे. बोला, काही एक जरी करू वैशे, तरी तो मी चितो तेने मिशे भेटे तया. सर्व काही परमात्मा स्वरूप होऊन जातं. आणि अविद्येशी कर्म नाशे पार्था, तेजी जे आईशे ते तेजिले होय. अशा प्रकारे जर कर्म त्याग केला तरच त्या कर्माचा त्याग होतो. नाहीतर मी कर्म सोडलंय असं म्हणून कर्माचा त्याग होत नाही. ते कर्म माणसाला बांधून ठेवतं. कर्म सोडलं आणि कर्मफलाची इच्छा मनात आहे. कर्म सोडणं हे सुद्धा एक प्रकारचं कर्मच आहे. का कर्म सोडलं बाबा?
नित्यनैमित्तिक कर्म नाही, शरीराला खूप कष्ट होतात म्हणून सोडलं आहे. नित्यनैमित्तिक कर्म न केल्याचं एक पाप लागलं, आणि नित्यनैमित्तिक कर्म जरी सोडलं तरी दुसरं काहीतरी करेल तो. आणि मग आणखीन तो गुंतत जातो. नपवे सन्निध वाटते चिंता, वरिया बहुतांची सत्ता. नुगवे पडत जातो गुंता, कर्मा बळीवंता सापडलो. बहुभार पडीला शिरी, मी माझे मजवरी. उघड्या नागविलो चोरी, घरच्या घरी जाणत जाणता. म्हणून पार्था त्यजी जे जे ऐशे ते त्यजिले होय. असं जर त्यागलं तरच त्याग होईल. म्हणून या परी जगी कर्मे त्यजी तो मानू महात्याग. कर्मे त्यजी तो मानू महात्यागी, येर मूर्छेने नाव रोगी विश्रांती जैशी. म्हणून या परी जगी, जगामध्ये अशा प्रकारे म्हणजे कर्मफळ ईश्वराला अर्पण केलं, बोध प्राप्त करून घेतला, बोधाच्या द्वारे अविद्येसह कर्म नष्ट केलं तरच त्याला कर्मत्यागी म्हणायचं. या परी जगी कर्मे त्यजी तो मानू महात्यागी. एक त्यागी आहे, महात्यागी आहे. त्यागी कोणता? मोहाने कर्माचा त्याग करतो तो त्यागी आहे. तो त्यागी आहे का भोगी आहे? भोगी आहे तो. त्याला कर्म सोडणार आहे का? तो नावाचा त्यागी आहे. बाहेर त्याग केलाय त्याने, पण आत सगळी कर्म भरलीत ना त्याच्या. किंवा शरीराला कष्ट होतंय म्हणून घरी बसलाय, तो त्यागी नाही आहे. मग तो त्यागी कोणता आहे? म्हणून या परी जगी कर्मे त्यजी, या परी जगी कर्मे त्यजी तो मानू महात्यागी. त्यालाच आम्ही महात्यागी म्हणू. त्यानेच खरा त्याग केला. महात्यागी का म्हटलं? महात्यागी का म्हटलं? कारण हा कर्म करतोय आणि कर्म करून सुद्धा कर्म त्याला बांधत नाही, म्हणून महात्यागी. त्याने कर्म सोडलंय तरी कर्मात गुंतलाय, आणि याने कर्म सोडलं नाही, कर्म करतोय परंतु कर्माने याला सोडलंय, म्हणून हा महात्यागी आहे. जो कर्माला सोडतो त्याला कर्म धरतं, तो त्यागी नाही. पण जो ज्ञान प्राप्त करतो, जो भगवंताला प्राप्त करून घेतो, त्याला आपोआप कर्म सोडून जातं सगळं. कर्म जरी करत असला तरी कर्माचा आणि त्याचा लेप लागत नाही. परमात्म्याला कर्माचा लेप लागत नाही. तो परमात्मा माझ्या हृदयात किंवा तो मी आहे असं समजून कर्मापासून जो अलग झाला तो महात्यागी आहे. सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त तो कर्मे करी सकळे. असे जे कोण आहेत ते महात्यागी आहेत. एर मूर्छेने नाव जगी रोगी विश्रांती. एर म्हणजे असा त्याग ज्याला जमला नाही आणि कर्म दुःख देतं म्हणून ज्याने कर्माचाच त्याग केलेला आहे. शरीराच्या भीतीने, कष्टाच्या भीतीने, मोहाने. त्याची स्थिती कशी असते म्हटले? मूर्छेने नाव रोगी विश्रांती जैशी. रोग्याला मूर्छा आली एखाद्या, आणि मूर्छा आल्यानंतर आता रोगामुळे मूर्छा आलेली आहे त्याला. घरात लोक आले, विचारलं का हो भाऊसाहेबांची तब्येत कशी आहे? म्हणजे भाऊसाहेबांची विश्रांती चालू आहे. अहो भाऊसाहेबांची विश्रांती चालू आहे का? त्याला मूर्छा आलेली आहे. मूर्छा आलेली आहे त्याला. त्याप्रमाणे एखाद्या माणसाने जर अज्ञानाने कर्माचा त्याग केलेला असेल आणि तो म्हणत असेल मी त्यागी आहे, मी कर्म सोडलंय, मी संन्यासी आहे, तर ज्ञानोबाराय म्हणतात तो रोगी आहे. आणि जसं रोग्याला मूर्छा आल्यानंतर त्या मूर्छेला त्याने विश्रांती मानावं, तसं हा सुद्धा रोग आहे, याला अज्ञानाचा रोग जडलेला आहे.
आणि अज्ञानाच्या रोगामुळे कर्म न करण्याला हा विश्रांती म्हणतोय. पण कर्म न करणं ही विश्रांती आहे का? कर्म न करणं हे सुद्धा कर्म करणंच आहे. कर्म न करणं हे सुद्धा त्याला त्या कर्मात गुंतवणारच आहे. म्हणून त्याची ही मूर्छा आहे, मूर्छा. कर्म न करणाऱ्याला काय म्हटलं ज्ञानोबारायांनी? मूर्छा. आणि त्या मूर्छेला तू विश्रांती समजतोय बाबा. मूर्छा म्हणजे रोगाची पराकाष्ठा आहे. एखाद्या माणसाला खूप रोग आला, खूप ताप आला, तापातून तो मूर्छेत जातो. फार ताप आला ना तर कुठे जातो तो? मूर्छेत जातो. तसं एखादा जर कर्म टाकत असेल तर समजा तो कुठे गेलेला आहे आता? आणखीन रोगात जास्त गेलेला आहे. तैशी कर्मीशिने एकी, तो विसावो पाहे आणिकी, दांडेयाचे घाय बुक्की, धाडेने जैसे. तैसा कर्मी शिने एकी, तो विसावा पाहे आणिकी. मग काय काय असे? मग काय काय नाही. ते कर्म समजा नित्यनैमित्तिक कर्म सोडलं तर नित्यनैमित्तिक सोडल्यानंतर मी कर्म ते सोडलंय, मग काय तो गप्प बसलाय का? नाही म्हणले आजकाल तुम्ही प्रदक्षिणा दिसत नाही. नाही म्हणले काय करतो? झोपलेला असतो म्हणे. दुपारी भजनाला आले नाही, हे क्लबमध्ये गेलो होतो म्हटला, किंवा फिरायला गेलतो म्हटला, पुण्याला गेलतो. म्हणजे एक कर्म सोडलं, चांगलं कर्म सोडलं म्हणून तो काय सगळी कर्म सोडतोच असं नाही. तो दुसरी काहीतरी कर्म करतो. निषिद्ध कर्मात प्रवृत्त होईल, नको त्या कर्मात प्रवृत्त होईल, किंवा आलस्यामध्ये त्याचं प्रमादात जीवन जाईल. म्हणून तैसा कर्मी शिने एकी, एखादा कर्माला शिनतो तो विसावा पाहे आणिकी. म्हणजे नित्यनैमित्तिक कर्माला शिनला, कोण पूजा करील, कोण आईवडिलाची सेवा करील, कोण देवपूजा करील, कोण अतिथीची सेवा करील, कोण अक्षरपाठ करत बसील, कोण अभंग पाठ करत बसील बाबा, कोण ज्ञानेश्वरी प्रवचनाला जाईल. त्यापेक्षा काय करा, दुसरं करू काहीतरी. दुसरं काय करील मग तो? दुसरं काहीतरी करावंच लागेल ना त्याला. मग तू गप्पा मारत बसेल, फिरत बसेल, निंदास्तुती करत बसेल, बाजारात जाईल, टी व्ही पाहत राहील, मोबाईल, सेल्फी काढत बसेल. मंदिरात आला तरी नुसती गर्दी त्याचीच. देव राहिला बाजूला आणि आपलाच फोटो काढत बसतात लोक. देवाकडे आलोय आपण, त्याचंही भान नाही. देवळात गेलं तरी, देवापाशी गेलं तरी पार देव राहतो बाजूला आणि हा देवाच्या पुढे जाऊन उभा राहतो. माझा काढा म्हणतो. दांडियाचे घाय बुक्की, धाडणे जैसे. जैसे दांडियाचे घाय बुक्की धाडणे. म्हणजे दांड्याचे घाव बसत होते, ते दांड्याचे घाव बंद झाले ना आता बुक्कीचे बसायला लागले. का बुक्कीचे बंद झाले दांड्याचे? ते कसं लावायचं मग? दांड्याचे घाय बुक्की धाडणे जैसे. मला पण तसंच वाटलं, बुक्की अगोदर पाहिजे नंतर दांडा पाहिजे. पण इथे मग दांडा म्हटल्यानंतर हळू दांड्याचा होता असं घ्यायचं. नित्यनैमित्तिक कर्म, त्याच्यातले क्लेश हे सोडले. सांगायचं तात्पर्य एवढं, एकीकडचा क्लेश सोडला आणि दुसरीकडचा जास्त क्लेश आपल्याला प्राप्त झाला. आगीतून उठला
आणि फपाट्यात पडला, असं झालं त्याचं. म्हणून एक कर्म सोडलं, दांड्याचे घाये बुक्की धाडणी जैसे. जसं दांड्याचा मार तरी थोडासा नाही, हो, दांड्याचा मार जो होता तो शिक्षकाचा होता, तो आपल्या फायद्याचा तरी होता. छडी मारली दांडी, लवकर उठत नाही, नित्यनेम करत नाही, म्हणून ते दांडा मारत होते, छडी मारत होते. पण ते सोडला आणि बाहेर फिरायला गेला, नको त्या माणसात गेला, त्यांनी बुक्क्याच मारल्या. मग दुर्जन लोकांच्या बुक्क्या खाण्यापेक्षा शिक्षकाच्या दांडे खाल्लेले चांगले. तसं वाईट कर्म करून, चुकीचं कर्म करून त्रास भोगण्यापेक्षा नित्यनैमित्तिक कर्म करून शिस्तीत राहिलेलं चांगलं. परी हे असो पुढती तोची त्याग त्रिजगती, तेने फळ त्यागे निष्कृती नेले कर्म. परी हे असो, आता राहू द्या, परत काय सांगायचं. तोची त्याग त्रिजगती, खरं तिन्ही जगतामध्ये खरा तोच त्याग आहे. कोणता? सात्विक त्याग. सात्विक त्याग हाच खरा त्याग आहे. बाकीचे त्याग नाहीत. नुसत्या कर्माचा त्याग करणं त्याग नाही आहे. शरीराला कष्ट होतात म्हणून कर्म सोडून दिलं, मोहाने कर्म सोडून दिलं, हा खरा त्यागच नाही आहे. खरा त्याग आहे सात्विक त्याग. वाट्याला आलेलं करणं आणि फलाचे आणि कर्तृत्व अभिमानाचा त्याग करणं, तेने फळ त्यागे निष्कृती नेले कर्म. फळ त्यागानेच कर्म निष्कृतीला नेलं, नैष्कर्म्य दशेला नेलं. भगवंतांनी ते फळत्याग घेतला बरं का. फळाच्या त्यागाच्या संबंधानेच कर्तृत्व अभिमान येतो आणि फलासक्ती दोन्ही येत असतात. त्यामुळं असा जर फळाचा केवळ त्याग केला, हा फलत्याग म्हणजे फार मोठा आहे. भगवंतांनी मागे त्याचं वर्णन केलं आहे. हा फलत्याग काही सामान्य आहे का? हा फलत्यागच माणसाला मोक्षापर्यंत घेऊन जातो. निष्कृती नेले कर्म, कर्माला नैष्कर्म्य दशेला तो नेतो. आणि जर त्याग केला नाही, फलाचा त्याग केला नाही, कर्तृत्वाभिमानाचा त्याग केला नाही, तर 3 प्रकारचं फळ त्याला भोगावंच लागतं. याचं वर्णन पुढच्या श्लोकात केलं आहे. उद्या विचार करू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल. हा एक महत्त्वाची सूचना आहे. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य